आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच अधिकारी आणि पोलिसांना दमदाटी केली. मंत्री शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे यांचा पलटवार. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होणार हा शब्द फक्त घोषणा नव्हती तर आत्मविश्वास होता. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच करून दाखवला. रणनीती, नेतृत्व आणि शब्दाला जागणं यालाच म्हणतात खरा विजय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांचे सर्व डाव उधळून लावला. भाऊ, बाबा आणि अतुल बाबा तुमचं नाव घेऊन सांगितलं होतं, काय सांगाल तुम्ही? ते खरंच ठरलं ना बाकी देवेंद्रजींचं. आणि शेवटी आम्हाला ताकद देणारे ते आहेत आणि त्यांची मनापासून इच्छा होती की आज म्हणजे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे 27 चे जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या याच्यावर निवडून आले. सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आणि त्यामुळे भाजपला अध्यक्षपदाची संधी मिळाली पाहिजे ही साहेबांची मनापासूनची इच्छा होती आणि ती सर्व सदस्यांनी मिळून खरी करून दाखवली. बाबा, संख्याबळ नसतानाही नेमकी जादू काय चालली, काय केली तुम्ही जादू? जादव भाजपचीच आहे ना. तुमचा रोल आणि भाऊचा रोल महत्वाचा आहे त्यामध्ये. तुम्ही काल बोलला होता की 10 तास शिल्लक आहे. सूचना आम्ही 10 तासामध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या? 10 तास शिल्लक आहे, तुमच्याकडे संख्याबळ नव्हतं, जिल्हा परिषद अध्यक्ष तुमचं होईल असं कुणालाच वाटत नव्हतं. आम्हाला वाटत होतं संख्याबळ नाही असं तुमचं मत होतं आणि तुमच्यासोबत आमच्या समोरच्या लोकांचं मत होतं. संख्याबळ आमच्याकडे पहिल्या दिवसापासून होतं आणि डे फर्स्ट निकाल लागल्यानंतर पहिली बैठक आमची झाली. त्या दिवशी सांगितलं होतं की सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल आणि त्या शब्दापासून कधीही आम्ही मागे गेलो नव्हतो. काल तुम्ही पुन्हा प्रश्न विचारला म्हणून मी प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही तासात तुम्हाला मिळेल एवढंच सांगितलं होतं. पालकमंत्री म्हणतायत की नैतिक विजय खरा आमचाच आहे. नैतिक विजय आमचाच आहे. सुरुवात भाजपने केली, शेवट आम्ही वापर केला. भारतीय जनता पार्टीवरती थेट आरोप केला गेलेला आहे, पालकमंत्र्यांनी केलेला आहे. आपण बघतो या जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासून येऊन अधिकाऱ्यांना शिवीगाळ कोण करत होता? पोलिसांना शिवीगाळ कोणी केली? येथल्या कार्यकर्त्याला दमबाजी कोणी केली? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड असताना इथं काय काम होतं? या सगळ्या गोष्टीचा प्रश्न उत्तरं दिली पाहिजेत ना. ठीक आहे, आता काय घडलं, काय झालं, काय नाही झालं याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. भारतीय जनता पक्षासोबत बहुमत होतं, तुमच्यासोबत असतं आम्ही स्वीकारलं ना. अनेक वेळा आपण ह्या भूमिका मांडल्या आणि मला एक समजत नाही आहे, गेल्या 45 दिवसापासून सदस्य घेऊन तुम्ही बाहेर फिरत होता, तरी पण सदस्यांचा विश्वास तुमच्यावर का नव्हता? याचं उत्तर आम्ही नाही द्यायचं, तुम्ही द्यायचं उत्तर. तुमची नैतिकता जिंकली असेल तर ती तुम्हाला लकलाभ आहे. अचानकपणे तुमच्याकडनं गुन्हा दाखल केला गेला आणि 2 सदस्यांना, राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अचानकपणे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उचललं गेलं. तर ही नैतिकता कुठं आहे असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आपण जो प्रश्न विचारता, आपण प्रश्न विचारताना पण या केसच्या संदर्भातली माहिती आपण घेतली पाहिजे. राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य, त्याच्या मुलानं केस केली, तोही राष्ट्रवादीचा पदाधिकारी, तो गुन्हा दाखल करण्यामध्ये आमचा काय रोल आहे? तो राष्ट्रवादीच्या अंतर्गत असणारा विषय आहे. पोलीस यंत्रणेचा वापर का? गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस त्याचं काम करतील, पण गुन्हा दाखल केला राष्ट्रवादीच्याच लोकांनी. त्यांचं असं मत आहे, सदस्य राष्ट्रवादीचाच आहे, समजून घ्या. मग त्यांनी मत कोणाला दिलं? आम्हाला दिलं का? मला एक समजत नाही तुमचं की हा त्यांचा अंतर्गत वादाचा विषय आहे ना. शिवसेनेचं राष्ट्रवादीचं नेत्यांनी वर किती सांगितलं, खाली सदस्यामध्ये एकमत कधीच नव्हतं. तिथं ते त्यांच्यामध्ये जो असंतोष होता आपण सगळेजण बघताय, त्याचाच परिणाम आज आपण बघताय. तेव्हा आज जिंकलो की आम्ही आणि हारलो की दुसऱ्याला दोष द्यायचा, आता हे मला वाटतं तितकंसं योग्य नाही. या ठिकाणी प्रियाताई शिंदे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यात, मोठ्या मनानं मान्य करावं. राजू भैया आमचे उपाध्यक्ष झाले, मोठ्या मनानं मान्य करा आणि झालेला पराभव
स्वीकारा आणि आत्मपरीक्षा भाऊ, तुम्ही या जिल्हा परिषद मी- सदस्य होता. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा आमचा पराभव झाला आम्ही मोठ्या मनाने स्वीकारला. नाही, तुम्ही या जिल्हा परिषद आम्ही सदस्य कुणाला होता भाऊ. दोष नाही दिला. जिल्हा परिषदेतील हा सदस्य होता, पण जे काय आज काय घडलेलं आहे जिल्हा परिषद हे कधीच घडलेलं नाही. 25 वर्षात कधीच घडलेलं नाही. बिलकुल हे आपण म्हणता घडलं नाही ते वास्तव आहे, पण एक तुम्हाला सांगतो जे घडलं नाही हे वास्तव आहे, पण हे घडवणारे कोण? आजपर्यंत कधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीमध्ये पालकमंत्री जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीला आले होते कधी? इथं आल्यानंतर कुठल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केलेली नव्हती. इथं आल्यानंतर त्याचे व्हिडिओ आहेत का नाही तुमच्याकडे? आपण ते एकदा तपासून बघा. पोलिसांनी आज पत्रकारांना येऊनच दिलं पोलिसांना कुठल्या भाषेत शिवीगाळ झाली किंवा काय झालं सगळं, मग आज काय घडलं ते पत्रकारांना माहिती आहे ना सगळं. त्यांनी भाऊ 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 त्यांनी काहीतरी बोलणार होता आता या विषयावर. बीपी वाढला, जखम झाली, खोटा होता का सगळं? आता बघा, जखम कशी कुठनं झाली आम्हाला माहिती आहे. आम्ही तर काही जखमी कोणाला केलं नाही. आम्ही आपलं आता शेवटी बाकीची लोक आलीत म्हटल्यावर आमची जी काही कार्यक्रम म्हणजे सदस्य आहेत त्यांना एक मॉरल सपोर्ट द्यायला येणं भाग होतं. म्हणजे त्याचा उल्लेख गोरे साहेबांनी केला की कोण नुसतं सदस्य आले असते तर इथं कोणच आलं नसतं ना. ते म्हणले मी पालकमंत्री असताना मला 20 पोलिसांनी उचललं, हे केलं होतं. तर मग ह्याला आम्ही काय करणार? पोलीस तुम्ही बेकायदेशीर वागायचं नाही ना. आमचा पोलिसाचा आहे. बैठकीमध्ये मी हा विषय उपस्थित करणार आहे आणि सुरुवात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा गंभीर विषय घडलेला आहे. याचे पडसाद उमटतील. याचे येणाऱ्या काळात फार मोठे पडसाद उमटतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा आम्ही विषय उचलणार आहे. आम्ही दोघं जण म्हणजे मकरंद दावा आणि शंभूराज देसाई दोघं आणि ते पुढे जाऊन असंही म्हणालेत की सुरुवात भाजपने केली, शेवट आम्ही करू. शेवट आम्ही करणार. अरे बाबा, त्यांना सुरुवात कुणी केली कुणी करेल हे येणारा काळ ठरेल. आज कुणी त्या वृत्तीत बोलण्याची आवश्यकता नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय होईल तो विषय येथल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीतला नाही आहे. मंत्रिमंडळामध्ये ज्या काही चर्चा होतील त्या चर्चेला त्या ठिकाणी उत्तरं मिळतील. आज आपण जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्या प्रियाताई झालेल्या आहेत, याचा आनंद उत्सव साजरा करूया. राजू भैयाला मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी एक प्रशासनावरती पण आरोप केला की प्रशासनाला टोटल तुम्ही हे हँडल केलेलं केलं. आहे. मग पालकमंत्र्यांचं प्रशासन ऐकत नाही, मग काय म्हणजे काय हा प्रकार काय नेमका मला मला एक कळत नाही. प्रशासनाचा वापर कोण करतं, प्रशासनाला कायदेशीर बेकायदेशीर काम कोण सांगतं आणि प्रशासन कसं राबवून घ्यायचं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या जिल्ह्यामधलं आहे. मी सांगायची आवश्यकता नाही. आणि मला वाटतं एक बोट समोर दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात, याचा विचार केला पाहिजे. मी आजही सांगतो ही निवडणूक संपलेली आहे. आम्ही माहितीचे घटक पक्ष आहोत आणि सोबत आहोत. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.